आजपासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा सुरू झाला आहे। त्यामुळे शासकीय कामकाजाची वेळ आता सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 इतकी करण्यात आली आहे। आज पहिला दिवस, पण अनेक ठिकाणी कर्मचारी उशिराच कामावर पोहोचले। महानगरपालिकेत 350 कर्मचारी लेटकमर आहेत। स्वतः आयुक्त मात्र आज वेळेपूर्वी 20 मिनिटं कार्यालयात हजर होते, तर नगर अभियंतासह इतर वरिष्ठही पालिकेत वेळेतच पोहोचले। मात्र प्रत्येक कार्यालयातील नियमित उशिरा येणाऱ्यांनी आजही आपला पायंडा मोडला नाही। आयुक्तांनी लेटकमरची यादी मागवली आहे। जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयातही आज पहिला दिवस शिस्त पालनाऐवजी बऱ्याच जणांनी निवांत येणंच पसंत केलं। सोमवार ते शुक्रवार नियमित काम, तर दर शनिवार आणि रविवार आता सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे। कामाची वेळ वाढवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात याचं पालन कितपत होतं हे आता वरिष्ठांनाच पाहावं लागणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी संघटनेची अनेक वर्षापासून मागणी होती की पहिला, तिसरा आणि 5वा शनिवार आहे तो सुट्टी जाहीर करावी आणि असलेल्या कामकाजाच्या वेळेमध्ये बदल करावा। महाराष्ट्र शासनाने ती मागणी मान्य केलेली आहे आणि 29 फेब्रुवारीला हा 5वा शनिवार असताना देखील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रथमंदाच सुट्टी मिळालेली आहे। त्यामुळे आता जर आपली मागणी मान्य केलेली आहे आणि एक असा जनतेतनं रोष येतोय की ह्यांनी कामाच्या इफेक्टिव्हिटीवर परिणाम होईल, पण मला असं सर्व लोकांना आणि कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की जी काही रिवाइज वेळ आहे त्या वेळेप्रमाणे आम्ही येऊ आणि सर्व कर्मचाऱ्यांनी त्या वेळेप्रमाणे यावं आणि जनतेच्या कामामध्ये कुठलाही कसूर पडता कामा नये हे आपण दाखवून देणं आवश्यक आहे। आज पहिला दिवस आहे, 9:45चा आपलं रिवाइज टायमिंग आहे आणि त्या टायमिंगप्रमाणे सर्व कर्मचारी अधिकारी आलेत का नाही हे पाहण्यासाठी मी आलेलो आहे। बहुतांशी कर्मचारी आलेले आहेत आणि आम्ही इथून पुढे जे आमचं हे आहे बायोमेट्रिक आहे त्याचे पण हे टायमिंग आम्ही रिवाइज केलेलं आहे आणि जे शासनाने रिवाइज टायमिंग सांगितलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन करण्यासाठी महापालिका सज्ज आहे।